Now today we will discuss about the new unit breathing and exchange of gases म्हणजे respiration. What is breathing? Exchange of oxygen of atmosphere with carbon dioxide of cells of body. Means exchange of oxygen and carbon dioxide is called as breathing. Breathing, it is the exchange of oxygen of atmosphere with the carbon dioxide of the cells of the human body is called as breathing or respiration. Mechanism of respiration is different in different groups of animals. Mechanism of respiration in lower animal, invertebrates. Lower animal invertebrates मध्ये respiration takes place through the general body surface. General body surface by simple diffusion. Respiration takes place by the simple diffusion in lower invertebrates. In the insect, respiration is the tracheal respiration. Tracheal respiration takes place in the insect through the trachea. In the fishes, respiration takes place through the gills, that is branchial respiration. Branchial respiration takes place in the fishes. In earthworm, respiration takes place through the cuticle. So cuticular respiration takes place in the earthworm. In the frog, respiration takes place through the skin as well as lungs or buccal chamber. फ्रॉग मध्ये रेस्पिरेशन स्किन द्वारे होते, that is cutaneous respiration. Cutaneous respiration takes place in the frog. Frog also shows the pulmonary respiration. Pulmonary respiration takes place. Pulmonary respiration takes place in the amphibian. Pulmonary respiration amphibians मध्ये, reptile मध्ये, एओज म्हणजे बर्ड्स आणि मॅमल्स, याच्यामध्ये रेस्पिरेशन लंग्स द्वारे होते. सो पल्मनरी रेस्पिरेशन टेक्स प्लेस थ्रू द लंग्स. लोअर इन्व्हर्टेब्रेट मध्ये जनरल बॉडी सरफेस मधून रेस्पिरेशन होते म्हणजे सिंपल डिफ्युजन, डिफ्युजन ऑफ गॅसेस. इन्सेक्ट मध्ये ट्रकियल रेस्पिरेशन दिसते. फिशेस मध्ये गिल्स द्वारे रेस्पिरेशन होते म्हणजे ब्रँकियल रेस्पिरेशन आहे. अर्थवर्म मध्ये क्युटिकल द्वारे रेस्पिरेशन होते म्हणजे क्युटिक्युलर रेस्पिरेशन आहे. फ्रॉग मध्ये स्किन द्वारे रेस्पिरेशन होते म्हणजे क्युटेनियस रेस्पिरेशन आहे. लंग्स द्वारे सुद्धा होते फ्रॉग्स मध्ये म्हणजे पल्मनरी रेस्पिरेशन आहे. पल्मनरी रेस्पिरेशन शोन बाय amphibian, reptile, एओज आणि मॅमल्स.
मध्ये जे रेस्पिरेशन होते ते लंग्समधून होते. सो मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन इन डिफरंट ग्रुप्स ऑफ ॲनिमल इट इज डिफरंट. लोअर ॲनिमल्समध्ये इन्व्हर्टेब्रेटमध्ये सिम्पल डिफ्युजनने रेस्पिरेशन होते. इन्सेक्टमध्ये ट्रकियल रेस्पिरेशन आहे, फिशेसमध्ये ब्रँकियल रेस्पिरेशन आहे, अर्थवॉर्ममध्ये क्युटिक्युलर रेस्पिरेशन आहे, फ्रॉगमध्ये क्युटेनियस रेस्पिरेशन स्किनद्वारे होते आणि पल्मनरी रेस्पिरेशनसुद्धा होते. पल्मनरी रेस्पिरेशन टेक्स प्लेस थ्रू द लंग्स इन द ॲम्फिबियन, रेप्टाईल, एओज आणि मॅमल्स. यांच्यामध्ये पल्मनरी रेस्पिरेशन दिसते म्हणजे लंग्सद्वारे रेस्पिरेशन. सो ब्रीदिंग इज द एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. ब्रीदिंग इज द एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन ऑफ ॲटमॉस्फियर विथ द कार्बन डायऑक्साईड ऑफ द बॉडी सेल इज कॉल्ड ॲज द ब्रीदिंग. आता ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये कोणकोणते पार्ट येतात? ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये एक्सटर्नल नॉस्ट्रिल येतात, नंतर नेझल चेंबर येतो, नंतर नेझोफॅरिंग्ज येते, नेझोफॅरिंग्जच्या नंतर फॅरिंग्ज येतो, फॅरिंग्जच्या नंतर हा ग्लॉटिसचा पार्ट येतो, ग्लॉटिसच्या नंतर लॅरिंग्ज येतो, लॅरिंग्सच्या नंतर ट्रकिया येतो म्हणजे हा विंड पाईप, हा विंड पाईप आहे ट्रकिया. नंतर ब्रॉन्कायल ट्री याच्यामध्ये येतात. ब्रॉन्कायल ट्रीमध्ये ट्रकियाच्या नंतर ब्रॉन्कायल ट्रीमध्ये ब्रॉन्कस, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी ब्रॉन्की, नंतर टर्मिनल ब्रँक्युल्स आणि लंग्स अल्व्हिओलाई. सो दीज आर द लंग्स ऑफ द ह्युमन बॉडी. आता हे लंग्स आहेत आपले, विच आर सिच्युएटेड इन द थोरॅसिक कॅव्हिटी बिहाइंड द स्टर्नम अँड डॉर्सली बाय व्हर्टेब्रल कॉलम. म्हणजे ही जी थोरॅसिक कॅव्हिटी आहे, थोरॅसिक केज आहे, ही थोरॅसिक कॅव्हिटी आपली बनलेली आहे. याच्या व्हेंट्रल साईडला स्टर्नम आहे, लॅटरल साईडला रिब्ज आहेत अँड इंटरकॉस्टल मसल्स. रिब्ज अँड इंटरकॉस्टल मसल आणि डॉर्सल साईडला व्हर्टेब्रल कॉलम आहे. व्हर्टेब्रल कॉलम इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साईड ऑफ द बॉडी. व्हेंट्रल साईडला स्टर्नम आहे म्हणजे ब्रेस्ट बोन आहे आणि लॅटरल साईडला रिब्ज आहेत अँड इंटरकॉस्टल मसल. याच्यामुळं हा थोरॅसिक केज बनलेला आहे आणि या थोरॅसिक केजमध्ये असतात लंग्स. दीज आर द टू लंग्स ऑफ द ह्युमन बॉडी विच इज एक्सटर्नली कवर्ड बाय द मेम्ब्रेन दॅट इज कॉल्ड ॲज द प्ल्युरल मेम्ब्रेन. याच्यामध्ये प्ल्युरल मेम्ब्रेन्स असतात. लंग्सला एक्सटर्नली ज्या मेम्ब्रेन असतात त्या प्ल्युरा किंवा प्ल्युरल मेम्ब्रेन. आणि ह्या ज्या प्ल्युरा किंवा प्ल्युरल मेम्ब्रेन असतात याच्यामध्ये आउटर प्ल्युरल अँड इनर प्ल्युरल मेम्ब्रेन कंटेन द फ्लुइड दॅट इज द प्ल्युरल फ्लुइड. प्ल्युरल फ्लुइड is present between outer and inner pleural membrane. Inner pleural membrane, it is in close contact with the lung surface. हा जो ह्युमन लंग्स आहे, या ह्युमन लंग्समध्ये ब्रॉन्कस येतात. ब्रॉन्कस, these are the branches of the trachea. हा जो ट्रकिया आहे याच्यामधून निघालेल्या दोन मुख्य ब्रँचेस म्हणजे ब्रॉन्कस. And these bronchus divide to form primary, secondary and tertiary bronchiole. हा जो ब्रॉन्कस आहे याचं डिव्हिजन होते, फर्दर डिव्हिजन, आणि त्याच्यामुळं प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी ब्रॉन्किओल्स तयार होतात. अँड ब्रॉन्किओल्स देन फायनली रिझल्ट इंटू और टर्मिनेट्स इंटू टर्मिनल ब्रॉन्किओल, फायनली टर्मिनेट्स इंटू लंग्स अल्व्हिओलाई. लंग्स अल्व्हिओलायमध्ये याचं टर्मिनेशन होते. दीज आर द सॅक लाईक स्ट्रक्चर विच आर द लंग्स अल्व्हिओलाई.
So which are the parts of the human respiratory system? ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये पहिला पार्ट येतो एक्सटर्नल नॉस्ट्रिल, नंतर नेझल चेंबर, नंतर नेझोफॅरिंग्स. पहिला एक्सटर्नल नॉस्ट्रिल, नंतर नेझल चेंबर येतो, नंतर नेझोफॅरिंग्स येतो याच्यामध्ये, नंतर फॅरिंग्स येतो, फॅरिंगच्या नंतर ग्लॉटिस येतो. ग्लॉटिस it is externally covered by a flap like structure which is called as the epiglottis. हे जे ग्लॉटिस असते या ग्लॉटिसला एक फ्लॅप लाईक स्ट्रक्चर असते, दॅट इज इपिग्लॉटिस. धिस इपिग्लॉटिस प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड पार्टिकल इनटू ट्रकिया. ट्रकियामध्ये किंवा रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये काही फूड पार्टिकल्स जायला नाही पाहिजेत, याच्याकरता ग्लॉटिस इट इज एक्सटर्नली कवर्ड बाय फ्लॅप लाईक स्ट्रक्चर, दॅट इज द इपिग्लॉटिस. मग ग्लॉटिसच्या नंतर येतो लॅरिंग्स. लॅरिंग्स म्हणजे व्हॉइस बॉक्स, जिथून आपला आवाज निघतो त्याला म्हणतात लॅरिंग्स. लॅरिंग्सच्या नंतर येतो ट्रकिया, आणि हा ट्रकिया बायफर्केट होतो आणि दोन ब्रँचेस तयार होतात. दिस टू ब्रँचेस दीज आर ब्रॉन्कस ऑर ब्रॉन्काय. ब्रॉन्कस किंवा ब्रॉन्काय देन डिवाइड, फर्दर डिवाइड. ब्रॉन्कस, ईच ब्रॉन्कस डिवाइड to form primary, secondary, tertiary bronchiole, and bronchiole, terminal bronchiole, and then terminal bronchiole then produces lungs alveoli. Lungs alveoli, it is actually the exchange zone of the human respiratory system. Human respiratory system मधला exchange zone म्हणजे लंग्स अल्व्हिओलाय असतो, आणि एक्सटर्नल नॉस्ट्रिलपासून तर ट्रकियाच्या शेवटपर्यंतचा जो पार्ट असतो म्हणजे ब्रॉन्किओलपर्यंतचा जो पार्ट असतो त्याला म्हणतात कंडक्टिंग झोन. रेस्पिरेटरी पूर्ण सिस्टीममध्ये, रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये दोन झोन येतात. एक कंडक्टिंग झोन येतो आणि दुसरा एक्सचेंज झोन येतो. कंडक्टिंग झोन म्हणजे एक्सटर्नल नॉस्ट्रिलपासून तर ब्रॉन्कस आणि ब्रॉन्किओलपर्यंतचा जो भाग आहे तो कंप्लीट कंडक्टिंग झोनमध्ये येतो. एक्सचेंज पार्ट इज द अल्व्हिओलाय. अल्व्हिओलाय किंवा अल्व्हिओलर मेम्ब्रेन. लंग्स अल्व्हिओलाय जे असतात तो पार्ट म्हणजे एक्सचेंज पार्ट असतो की जिथं गॅसियस एक्सचेंज होते. ऑक्सिजन जो आतमध्ये गेलेला असतो बॉडीमध्ये तो, आणि CO2 ऑफ द सेल एक्सचेंज इन द लंग्स अल्व्हिओलाय. म्हणून लंग्स अल्व्हिओलायला म्हणतात एक्सचेंज झोन. आणि पहिला जो पार्ट येतो एक्सटर्नल नॉस्ट्रिलपासून तर ब्रॉन्किओलपर्यंतचा जो पार्ट येतो तो म्हणजे कंडक्टिंग झोन. नाव रेस्पिरेशन इन्व्हॉल्व्स डिफरंट स्टेप. मग रेस्पिरेशनमध्ये सगळ्यात पहिली स्टेप येते फर्स्ट स्टेप ऑफ रेस्पिरेशन. फर्स्ट स्टेप ऑफ रेस्पिरेशन, विच आर द डिफरंट स्टेप ऑफ रेस्पिरेशन. द फर्स्ट स्टेप ऑफ रेस्पिरेशन इट इज द पल्मनरी व्हेंटिलेशन. पल्मनरी व्हेंटिलेशन, पल्मनरी व्हेंटिलेशनमध्ये आपण जेव्हा ब्रिदिंग करतो तेव्हा ॲटमॉस्फेरिक एअर आपण आतमध्ये घेतो. ती ॲटमॉस्फेरिक एअर लंग्स अल्व्हिओलायपर्यंत जाऊन पोहोचणे याला म्हणतात पल्मनरी व्हेंटिलेशन. मीन्स इनटेक ऑफ ॲटमॉस्फेरिक एअर इनटू द लंग्स, दॅट इज कॉल्ड पल्मनरी व्हेंटिलेशन. देन द सेकंड स्टेप ऑफ रेस्पिरेशन इट इज द exchange of carbon dioxide oxygen across alveoli membrane. alveoli membrane जी असते त्याच्यामध्ये एक्सचेंज होते, गॅसियस एक्सचेंज होते कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं.
जो ऑक्सिजन आपण लंग्सपर्यंत नेऊन पोचला, लंग्स अल्व्हिओलायपर्यंत जो पोचला पल्मनरी व्हेंटिलेशनमध्ये, तो ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड याचं एक्सचेंज ॲक्रॉस अल्व्हिओलर मेम्ब्रेन होणे. दिस इज द सेकंड स्टेप in the respiration. Then the third step, it is the transport of gases. Transport of gases into blood. Transport of gases into blood in the lungs alveoli मध्ये ज्या ब्लड कॅपिलरीज असतात त्याच्यामध्ये ऑक्सिजन आतमध्ये गेला की त्याचं मग ब्लडमध्ये पूर्ण ट्रान्सपोर्टेशन होते. This is the third step in the respiration. Then exchange of oxygen and CO2 in blood and tissue. ब्लड आणि टिश्यू जे असते त्या ब्लडमध्ये ऑक्सिजन असतो आणि टिश्यूमध्ये जो कार्बन डायऑक्साईड असतो याचं एक्सचेंज होते. नंतर फोर्थ स्टेपमध्ये अँड फायनल स्टेप इज द utilization of oxygen into cell for catabolic reaction. म्हणजे ऑक्सिजन जो सेलमध्ये पोचला कॅटॅबोलिक रिॲक्शनमध्ये त्यांनी जर का भाग घेतला तर कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. म्हणजे ही झाली फायनल स्टेप. तर सर्वात पहिले पल्मनरी व्हेंटिलेशन झालं, म्हणजे ॲटमॉस्फेरिक एअर आपण आतमध्ये घेतली. नंतर एक्सचेंज झालं कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजनचं ॲक्रॉस अल्व्हिओलर मेम्ब्रेन. नंतर ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, ऑक्सिजन ब्लडमध्ये गेला. नंतर तो जो ऑक्सिजन आहे तो ब्लड आणि टिश्यूमध्ये त्याचं एक्सचेंजिंग होणे, चौथी स्टेप. आणि पाचवी स्टेप आहे जो ऑक्सिजन सेलमध्ये पोचला त्याचं युटिलायझेशन झालं for catabolic reaction, and simultaneously there is a release of carbon dioxide. So these are the steps involved in respiration. तर आपण आज ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम घेतली आणि मेकॅनिझम्स घेतले डिफरंट ॲनिमल्समध्ये रेस्पिरेशन मेकॅनिझम. नाव टुडे वी विल स्टॉप हिअर. वी विल कंटिन्यू the unit in the next lecture. Thank you.